लोकसभेच्या महानिकालाला आता अवघे काही तास बाकी। नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार की इंडिया आघाडीची जादू चालणार? काही तासातच फैसला। देशात उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात। सकाळी 6 पासून एबीपी माझावर अचूक आणि वेगवान निकाल। राज्यात महाविकास आघाडी 30 ते 32 जागा जिंकणार। जयंत पाटील यांना विश्वास। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचाही दावा। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35हून अधिक जागा मिळतील। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा। देशातल्या हुकुमशाहीचा अस्त होणार असल्याचंही वक्तव्य। राज्यात महायुतीला 40हून अधिक जागा मिळणार। भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकण्याचा विखेंना विश्वास। तर राज्यामध्ये महायुतीला किमान 35 जागा मिळतील। गिरीश महाजन यांचं वक्तव्य। काही ठिकाणी उमेदवार न बदलल्याचा फटका बसल्याचंही मत। बीडच्या निवडणुकीत जरांगे पाटलांचा किती परिणाम झाला हे उद्या सांगेन। भाजप उमेदवार पंकजा मुंडेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। पराभूत उमेदवारांना ईव्हीएम मशीनमधील मायक्रोचिप तपासण्याचे अधिकार। निवडणूक आयोगाच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना। पाचव्या टप्प्याच्या मतदानावेळी पत्रकार परिषद घेतल्यानं उद्धव ठाकरे अडचणीत। आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश। शेवटच्या टप्प्यातल्या मतदानावेळी मोदी ध्यानस्थ बसले हे सुद्धा आचारसंहितेचं उल्लंघन। संजय राऊत यांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका। मुंबईतल्या गिरगाव भागात भाजपकडून 10,000 लाडूंची ऑर्डर। देशात एनडीए 400चा आकडा पार करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास। मनोज जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांचाच विरोध। गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याचं कारण। परवानगी देऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भाजपकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर। मनसेच्या अभिजित पानसेंना निरंजन डावखरेंचं आव्हान। तर मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार विरुद्ध अनिल परब अशी लढत। दुष्काळावर तातडीनं पावलं उचला, अन्यथा संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल। शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। तर पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवल्यास तात्काळ मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। कोल्हापुरात भरधाव कारनं 3 दुचाकींना उडवलं। अपघातात 3 ठार तर 3 जण गंभीर जखमी। सायबर चौकातल्या भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत रेकॉर्ड। दिल्लीतल्या सरिता विहार परिसरात पॅसेंजर ट्रेनला आग। ताज एक्सप्रेसच्या एका बोगीत अग्नितांडव। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी। आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची 10व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या। मंत्रालयासमोरील सुनीती सोसायटीतली घटना। अभ्यासात गती मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती। मान्सूनची दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशपर्यंत मजल। तमिळनाडूही व्यापला। वेळेआधीच महाराष्ट्रातही दाखल होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।